बाहेरून कपड्याचं दुकान, आतमध्ये अंमली पदार्थाचा कारखाना आणि एक उच्च शिक्षित तरुण. नक्की ठाणे पोलिसातील अंमली पदार्थ विरोधी पथकाने उत्तर प्रदेशातील अंमली पदार्थाचा कारखाना कसा उद्ध्वस्त केला, पोलीस तिथपर्यंत कसे पोहोचले आणि पोलिसांनी ही कारवाई कशा प्रकारे केली पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी रणजित इंगळे, तुम्ही पाहताय लोकमत। ठाण्यातील मुंब्र्यामध्ये दत्तवाडी परिसरामध्ये एक आरोपी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली। अंमली पदार्थ विरोधी त्या ठिकाणी गेले, त्यांनी सापळा रचला आणि त्या आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशामध्ये हे अंमली पदार्थ आल्याची त्यांनी माहिती दिली। ठाणे पोलिसातील अंमली पदार्थ विरोधी पथक हे उत्तर प्रदेशामध्ये गेलं। त्यांनी वेषांतर करून 5 दिवस वेषांतर करून तिथल्या संपूर्णपणे परिसराची आखणी केली। त्यांनी तिथली पाहणी केली आणि त्या पाहणीतून असं लक्षात आलं की बाहेरून दिसण्यासाठी एक कपड्याचं दुकान आहे, तर आतमध्ये हा अंमली पदार्थाचा कारखाना असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यासाठी त्यांनी एक ग्राहक म्हणून त्या दुकानामध्ये प्रवेश केला आणि संपूर्णपणे जी माहिती जी आहे ते समोर आली आणि त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्यांनी त्याच्यावरती कारवाई केली। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो यातील जे 3 आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी हा उच्च शिक्षित असून त्याने विज्ञान शाखेतील अभ्यास करून त्यामुळे त्याच्या माध्यमातून तो हा अंमली पदार्थ जो आहे तो बनवत होता आणि इतर जे होते ते विकत असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। नक्की याबाबत अधिक माहिती देताना गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव काय म्हणालेले आहेत पहा। गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की मुंब्र्यामध्ये एक इसम अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार होता। त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक सी मस्के, PSI निलेश मोरे, PSI भोसले, API गावित आणि त्यांच्या टीमने ACP क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा आयोजित केला। त्या अनुषंगाने देवन शर्मा या इसमाला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून 336 ग्रॅम वजनाचा MD हा अंमली पदार्थ जप्त केला, ज्याची किंमत अंदाजे 67,20,000 रुपये आहे। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून अधिक तपास केला, ज्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि इतर अनुषंगाने तपास केल्यावर अशी माहिती मिळाली की सदरचा अंमली पदार्थ हा उत्तर प्रदेश या ठिकाणाहून आलेला आहे। त्या अनुषंगाने अधिक तपास केला असता सदरचा अंमली पदार्थ हा सोहावल जिल्हा अयोध्या उत्तर प्रदेश इथं बनत असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने PSI भोसले आणि त्यांची टीम उत्तर प्रदेश या ठिकाणी रवाना झाली। तेथील स्थानिक जे स्पेशल टास्क फोर्स आहे STF पथक यांची मदत घेऊन सोहावल जिल्हा अयोध्या उत्तर प्रदेश या ठिकाणी आमची टीम पोहोचली। तिथं वेषांतर करून आणि रेकी करून गोपनीय माहिती घेऊन स्थानिक पथकाच्या मदतीनं मोहम्मद कयूम हा कपडे विक्रीचा व्यवसाय करतो, त्याचं दुकान आहे, त्या दुकानाच्या पाठीमागे अंमली पदार्थ किंवा MD बनवण्याचा कारखाना असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पथकाच्या मदतीने कायदेशीर कारवाई केली। जप्ती आणि पंचनामा सर्व केला, सीज केला, ज्याच्यामध्ये आपल्याला 1,62,00,000 मुद्देमाल मिळाला, ज्याची आतापर्यंत जेवढी जप्त झालेली आहे त्याची किंमत 2,30,00,000 आपल्याला एकूण MD अंमली पदार्थ आणि बनवण्याचे साहित्य असं मुद्देमाल मिळालेलं आहे। त्या अनुषंगानं आमच्या टीमनं कारवाई केली आणि मोहम्मद कयूम, बिपिन पटेल या 2 आरोपींना कारखान्यामधून अटक केली, ज्यांची पोलीस कस्टडी 3 मे पर्यंत आहे। या मोहम्मद कयूम आणि बिपिन पटेल यांच्यावर यापूर्वी देखील NDPSच्या कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत। सध्या देवेन शर्मा हा जो मुख्य आरोपी आहे हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। सर, जो कारखाना होता तर कशाप्रकारे जे लिक्विड असायचं, भांडी असायचे, ते वजनाचे मापक त्यातून ते कशाप्रकारे ग्राम मोजून लोकांना विकत? यामध्ये जो बिपिन पटेल हा आरोपी आहे हा MSc केमिस्ट्री झालेला आहे आणि त्याला केमिकलच्या अनुषंगानं नॉलेज होतं। त्याचबरोबर हे जे आपले इतर जे आरोपी आहेत हे स्थानिक मुंब्र्यामध्ये असतील किंवा ठाण्यामधले असतील किंवा त्यांच्या संपर्कात जे लोक होते त्यांच्या माध्यमातून या अंमली पदार्थाची विक्री करत होते। ठाण्यातील अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई करत यातील आरोपींना आता बेड्या ठोकलेल्या आहेत। त्यामुळे यामध्ये आणखी कोण सामील आहे का, आणखी कोणतं रॅकेट आहे का, याचा तपास ठाणे अंमली विरोधी पथक करत आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं, याबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमत ठाणे या फेसबुक पेजला आत्ताच फॉलो करा। रणजित इंगळे, लोकमत ठाणे।